नमस्कार. आज मी बनवत आहे राजभोग श्रीखंड. तर इथं मी अर्धा किलो दही एका पातळ कपड्यामध्ये बांधून फ्रीजमध्ये 1 तास ठेवणार आहे. तर आता हे पातेल्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे बांधून ठेवायचं आहे. याच्यावरती झाकण देऊन काहीतरी जाड असं झाकण द्यायचं आहे आणि ठेवून द्यायचं. तर इथं पाहू शकता 1 तासाभराने मी दही बाहेर काढलेलं आहे. आता याचं पाणी पाहूया किती निघालेलं आहे ते. तर छान पिळून घेतलं आणि आता याचं पाणी एवढं निघालेलं आहे दह्यामधलं. आता एका काचेच्या बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि छोट्या मिक्सरने छान फेटून घ्यायचं आहे. तर इथं मी आता फेटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर इथे 1 वाटी पिठी साखर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर लोक रात्रभर ठेवतात, याची काहीच गरज नाही. ताजं फ्रेश दही घेतलं 1 तासभर ठेवून दिलं की लगेच आपण श्रीखंड बनवायला घेऊ शकतो. तर याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. 1 चमचाभर केसरचे धागे कुटून ठेवलेलं होतं ते दूध मिक्स करून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट घातलेले आहेत, काजू बदाम पिस्ता. आणि आता तयार झालेलं आहे आपलं राजभोग श्रीखंड. तर इथं मी आता एका छोट्या बाउलमध्ये काढून याच्यामध्ये काही केसरचे धागे घालत आहे आणि वरून पुन्हा थोडेसे ड्रायफ्रूट कट केलेले घालून घ्यायचे आहेत आणि 2-3 गुलाबाच्या पाकळ्या घातल्या. तर अशा प्रकारे मी तयार करून घेतलेलं आहे फटाफट घरच्या घरीच राजभोग श्रीखंड. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. गुढीपाडवा येत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.